पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरु साखरे महाराज की जय। अथ पंचदशोऽध्यायः। गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा, पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः। मी रिगानो असे भूतळी, म्हणूनी समुद्र महाजळी, हे पांसूची ढेपुळी विरेचिना, आणि भूते ही चराचरे, हे धरितसे जिये अपारी, तिये मीची धरी धरे रिगोनिया। गगनी मी पंडुसुता, चंद्राची निमिषे अमृता, भरला जालो चालता सरोवरू, तेथूनी फाकती रश्मी कर, ते पाट पेलूनी अपार, सर्वौषधींचे आगर भरित असे मी, ऐसे निसस्यादिका सकळा, करी धान्य जाती सुकाळा, हे अन्नद्वारा जिव्हाळा भूत जाता, आणि निपजविले अन्न तरी तैसे कैचे दीपन, जेणे जिरुनी समाधान भोगिती जीव। अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः, प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्। म्हणूनी प्राणिजातांच्या घटी, करोनी कंदावरी आगिठी, दीप्ती जठरी ही किरीटी, मीची जालो प्राणापानाच्या जोड भाती, फुंक फुंकोनिया अहोराती, आटितसे नेणो किती उदरा माझी, शुष्के अथवा स्निग्धे, सुपक्वे का विदग्धे, परी मीचिगा चतुर्विधे अन्ये पची। एवं मीची आघवे जन, जना निरविते मीची जीवन, जीवनी मुख्य साधन वन्हे ही मीची। आता ऐसिया ही वरी काई, सांगो व्याप्तीची नवाई, एथ दुजे नाहीची घेई सर्वत्र मीगा, तरी कैसे निपावेखे सदा सुखिये एके, एके तिये बहु दुःखे क्रांत भूते, जैसी सगळी पाटणी, एकेची दीपे दिवे लावणी, जालिया कान देखणी उरली एके, ऐसी हन उखी विखी करीत आहासी मानसी की, तरी परिसते ही निकी शंका फेडू, पै आघवा मीची असे, इथ नाही कीर अनारिसे, परी प्राणियांची या उल्लासे बुद्धी ऐसा, जैसे एकची आकाशध्वनी, वाद्य विशेषी आनानी, वाजावे पडे भिन्नी नादांतरी, का लोकचेष्टी वेगळाला, जो हा एकुची भानू उदैला, तो आनानी परी गेला उपयोगासी, नाना बीज धर्मानुरूप, झाडी उपजविले आप, तैसे परिणमले स्वरूप माझे जीवा। अगानेणा आणि चतुरा, पुढा निळयांचा दुसरा, नेणा सर्पत्वे जाला येरा सुखा लागी, हे असो स्वातीचे उदक, शुक्ती मोती व्याळी विख, तैसा सज्ञानासी मी सुख, दुःख तो अज्ञानासी। सर्वस्य चाहं
हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्। एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी जे बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी परिसंता सवे वसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्येसी येणेची सत्कर्मे अशेष ही अज्ञान विरमे जयांचे अहं विश्रामे आत्मरूपी ते आपे आप देखो निदेखी मिया आत्मेनि सदा सुखी येथे मी वाचोनी अवलोकी आन हेतू असे अगा सूर्योदयो झालिया सूर्ये सूर्यची पहावा धनंजया देवी माते मिया जाणावया मीची हेतू ना शरीर पराते सेविता संसार गौरवची ऐकता देही जयांची अहंता बुडोनी ठेली ते स्वर्ग संसारा लागी धावता कर्म मार्गी दुःखाच्या सेल भागी विभागी होती परी हे होणे अर्जुना मदचिस्तवतया अज्ञाना जैसा जागताची हेतु स्वप्ना निद्रेते होय पै अभ्रे दिवसू हरपला तोही दिवसेची जाणो आला तेमी मी नेणोनी विषयो देखिला मदचिस्तव भूती एवं निद्रा का जागणिया प्रबोधुची हेतु धनंजया तेवी ज्ञाना अज्ञाना जीवांचिया मीची मूळ जैसे सर्पत्वा का दोरा दोरुची मूळ धनुर्धरा तैसा ज्ञाना अज्ञानाचिया संसारा मियाची सिद्धू म्हणूनी जैसा असे तैसया माते नेणोनी धनंजया वेदू जाणो गेला तमतया जालिया शाखा तरी तिही शाखा भेदी मीची जाणे दे त्रिशुद्धी जैसा पूर्वा परा नदी समुद्रची ठी आणि महासिद्धांतापासी श्रुती हारपती शब्देसी जैसिया सगंधा आकाशी वात लहरी तैसे समस्त ही श्रुती जात ठाके लाजिले ऐसे निवांत ते मीच करी यथावत प्रकटोनिया पाठी श्रुती सहित अशेष जग हारपे जेथ निशेष ते निज ज्ञान ही चोख जाणता मीची जैसे निदिलिया जागिजे तेव्हा स्वप्नीची कीर नाही दुजे परी एकत्व ही देखो पाविजे आपलेची तैसे आपले अद्वयपण मी जाणतसे दुजे नवीन तयाही बोधा कारण जाणता मीची मग आगी लागलिया कापुरा ना काजळी ना वैश्वानरा उरणे नाही वीरा जया परी देवी मूळ अविद्या खाई ते ज्ञान ही जै बुडोनी जाई तरी नाही किरणोही आणि न साहे असणेही
पै विश्व घेऊनी गेला मागेसी तया चोराते कवण के गिवसी जे कोणी एकी दशा ऐसी शुद्ध ते मी ऐसी जडा जड व्याप्ती रूप करिता कैवल्यपती ही केली निरुपहिती आपुल्या रूपी तो आघवाची बोधू सहसा अर्जुनी उमटला कैसा व्योमीचा चंद्रोदयो जैसा क्षीरार्णवी का प्रतिभिंती चोखटे समोरील चित्र उमटे तैसा अर्जुने आणि वैकुंठे नांद तसे बोधू तरी बाप वस्तु स्वभावो ठावे तम तव गोडी थावो म्हणूनी अनुभवियांचा रावो अर्जुन म्हणे जी व्यापकपण बोलता निरुपाधिक जे आता स्वरूप प्रसंगता बोलिले देवो ते एक वेळ अव्यंगवाणे की जो कामज कारणे तीर्थ द्वारकेचा नाथू म्हणे भले केले पै अर्जुना आम्हाही वाडे कोडे अखंड बोलो आवडे परी काय की जे न जोडे पुसते ऐसे आजी मनोरथासी फळ जोडलासी तू केवळ जे तोंड भरोनी निखळ आलासी पुसो जे अद्वैताही वरी भोगिजे ते अनुभवीची तू विरजे पुसोनी मज माझे देतासी सुख जैसा आरिसा आलिया जवळा दिसे आपण पे आपला डोळा तैसा संवादिया तू निर्मळा शिरोमणी तुवा नेणोनी पुसावे मग आम्ही परिसवू बैसावे तो गा हा पाडू नव्हे सोय रे या ऐसे म्हणूनी आलिंगिले कृपा दृष्टी अवलोकिले मग देवो काय बोलिले अर्जुनेसी पै दोही ओठी एक बोलणे दोही चरणी एक चालणे तैसे पुसणे सांगणे तुझे माझे एवं आम्ही तुम्ही येथे दिखावी एका अर्थाते सांगते पुसते येथे दोन्ही एक ऐसा बोलत देवो भुलला मोहे अर्जुना ते आलिंगुनी ठाये मग बिहाला म्हणे नोहे आवडी हे जाले इच्छू रसाचे ढाळ तरी लवण देणे की डाळ जे संवाद सुखाचे रसाळ नासे लथिते आधीच आम्हा यया काही नर नारायणासी भिन्न नाही परी आता जिरो माझ्या ठाई वेगू हा माझा या बुद्धी सहसा श्रीकृष्ण म्हणे वीरेशा पैगा तो तुवा कैसा प्रश्नो केला जो अर्जुन श्रीकृष्णे विरत होता तो परतोनी मागुता प्रश्नावळीची कथा ऐको आला तीर्थ सद्गदे बोले अर्जुने जी जी म्हणितले निरुपाधिक आपुले रूप सांगा यया बोला शारंगी तेची सांगावया लागी उपाधी दोही भागी निरूपित असे पुसिलिया निरुपहित उपाधी का सांगे इथ हे कोणाही प्रस्तुत गमे जरी तरी ताकाची अंश फेडणे याची नाव लोणी काढणे चोखाची शुद्धी तोडणे कीडची जेवी बाबुळीची सारावी हाते परी पाणी तव असे आयते
अभ्रची जावे गगनते सिद्धची की वरील कोंडियाचा गुंडाळा झाडून केलिया वेगळा कणू घेता विरंगोळा असे काही तैसा उपाधी उपहिता शेवटू जेथ विचारिता ते कोणा तेही न पुसता निरुपाधिक जैसे न सांगणे वरी बाळापतीसी रूप करी बोल निमालेपणे विवरी अचर्चा ते पै सांगणे या जोगे नव्हे तेथींचे सांगणे ऐसे आहे म्हणूनी उपाधी लक्ष्मी नाहे बोली जी आदी पाडिव्याची चंद्ररेखा निरुती दावावया शाखा दाविजे तेवी औपाधिका बोली इया द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते मग तो म्हणेगा सव्यसाची पै ये संसार पाटणीची वस्ती साव्याटाची दु पुरुषी जैसी आघवांची गगनी नांदत दिवो रात्री दोन्ही तैसे संसार राजधानी दोन्हीची हे आणि कही तिचा पुरुष आहे परी तो या दोहींचे नाव न साहे जो उदेला गावेसी खाये दोही ते यया परी ते तम गोठी असो आधी दोन्हींची हे परियेसो जे संसार ग्रामावसो आले असती एक आंधळा वेडा पंगू येर सर्वांगी पुरता चांगू परी ग्राम गुणे संगू घडला दोघा तया एका नामक्षरू तेरा ते म्हणती अक्षरू इही दोहीची परी संसारू कोंदला असे आता अक्षरू तो कवणू अक्षरू तो किं लक्षणू हा अभिप्रायो संपूर्णो विवंचुगा तरी महदहंकारा लागूनिया धनुर्धरा तृणांतीचा पांगोरा वरी पैगा जे काही साने थोर चालते अथवा स्थिर किंबहुना गोचर मन बुद्धीसी जे तुले पाच भौतिक घडते जे नामरूपा सापडते गुणत्रयाच्या पडते कामठाजे भूताकृतीचे नाणे घडत भांगारे जेणे काळासी जू खेळणे जिही कवडा जाणण्याची विपरीते जे जे काही जाणे जेते जे प्रतिक्षणे निमते होऊनिया अगा काढून भ्रांतीचे दांग उभवी सृष्टीची आंग हे असो बहु जग नाम जया पै अष्टधा भिन्न ऐसे जे दाविले प्रकृती मिसे जे क्षेत्रद्वारा 36 भागी केले हे मागील सांगो किती अगा आताची जी प्रस्तुती वृक्षाकार रूपाकृती निरूपिले ते आघवेची साकारे कल्पुनी आपण पयापुरे झाले असे तदनुसारे चैतन्याची जैसा कुहा आपणची बिंबे सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे मग क्षोभला समारंभे घाली तेथ कासलेली असतची असे व्योमावरी व्योमबिंबे जैसे
अद्वैत होऊनी तैसे द्वैत घेपे अर्जुना गाया परी साकार कल्पूनी पुरी आत्मा विस्मृतीची करी निद्रा तीथ पै स्वप्नी शेजार देखिजे मग पहुडणे जैसे तीथ कीजे तैसे पुरी शयन देखिजे आत्मयासी पाठी ती निद्रेचे निभरे मी सुखी दुःखी म्हणत घोरे अहम ममतेचे निथोरे ओसणाये सादे हा जनकू हे माता हा मी गौरहीन पुरता पुत्र वित्त कांता माझे हे ना ऐसिया वेंघोनी स्वप्ना धावत भव स्वर्गाची राना तया चैतन्या नाम अर्जुना क्षर पुरुषोगा आता ऐक क्षेत्रज्ञो येणे नामे जयाते बोलणे जगजीवू का म्हणे जिये दशेते जो आपुले निविसरे सर्वभूतत्वे अनुकरे तो आत्मा बोले जे क्षरे पुरुष नामे जे तो वस्तुस्थिती पुरता म्हणूनी आली पुरुषता वरी देहपुरी निदैजता पुरुष नामे आणि क्षरपणाचा नाथिला आळू यया ऐसेनी आला जे उपाधीची आतला म्हणूनिया जैसी खळाळीची या उदका सरिसी आंदोळे चंद्रिका तैसा विकारा औपाधिका ऐसाची गमे का खळाळू मोटका शोषे आणि चंद्रिका तै सरिसीच भ्रंशे तैसा उपाधी नाशी न दिसे उपाधिकू ऐसे उपाधीचे निपाडे क्षणिकत्व याते जोडे तेणे खोकरपणे घडे क्षर हे नाम एवं जीव चैतन्य आघवे हे क्षर पुरुष जाणावे आता रूप करू बरवे अक्षरासी तरी अक्षरो जो दुसरा पुरुष पै धनुर्धरा तो मध्यस्थुगा गिरिवरा मेरू जैसा जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गी तिही न भेदे तिही भागी तैसा दोही ज्ञानाज्ञानांगी पडे ना जो ना यथार्थ ज्ञाने एक होणे ना अन्यथात्वे दुजे घेणे ऐसे निखिळ जे नेणणे तेची ते रूप पांसुता निशेष जाये ना घट भांडादी होये तया मृत्पिंडा ऐसे आहे मध्यस्थ जे पै आटोनी गेलिया सागरू मग तरंगू ना नीरू तया ऐशी अनाकारू जे दशागा पार्था जागणे तरी बुडे परी स्वप्नाचे काही न मांडे तैसी निद्री सांगडे न्याहाळणे जे विश्व आघवेची मावळे आणि आत्मबोधू तरी नुजळे तिये अज्ञान दशे केवळे अक्षरो नाम सर्वा कळी सांडिले जैसे चंद्रपण उरे अंसे रूप जाणावे तैसे अक्षराचे पै सर्वोपाधी विनाशे हे जीवदशा जेथ पैसे फळपाकांत जैसे झाड बीजी तैसे उपाधी उपहित थोकोनी ठाके जेथ तया ते अव्यक्त बोलती गा घन अज्ञान सुषुप्ती तो बीज भावो म्हणती ईर स्वप्नहन जागृती फळ भावो तयाचा जयासी का बीज भावो वेदांती केला ऐसा आवो
तो तया पुरुषा ठावो अक्षराचा, जिथून अन्यथा ज्ञान फाकोनी जागृती स्वप्न, नाना बुद्धीचे रान रिगाले असे, जीवत्व जिथुनी किरीटी विश्व उठतची उठी, ते उभय भेदांची मिठी अक्षरो पुरुषो, एरूक्षर पुरुषो काजनी, जिही खेळी जागृती स्वप्नी, तिया अवस्था जो दोन्ही विया लागा, पै अज्ञान घन सुषुप्ती, ऐसैसी जे काख्याती, या उणी एकी प्राप्ती ब्रह्माची जी, साचची पुढती वीरा, जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभावो साचोकारा म्हणो येता, परी प्रकृती पुरुषे दोनी, अभ्रे जाली जिये गगनी, क्षेत्र क्षेत्रज्ञो स्वप्ने देखिला जिये, हे असो अधो शाखा या संसार रूपा रुखा, मूळ ते रूप पुरुषा अक्षराचे, हा पुरुष का म्हणिजे जे पूर्णपणेची निजे, पै मायापुरी पहुडिजे तेणे ही बोले, आणि विकारांची जीवारी ते विपरीत ज्ञानाची परी, नेणिजे जिये माझारी ते सुषुप्ती गाहा, म्हणून यया अपैसे शरणे या नसे, आणिकेही हा न नाशे ज्ञानाउणे, या लागी हा अक्षरू ऐसा वेदांती डगरू, केला देखसी थोरू सिद्धांताच्या, ऐसे जीव कार्य कारण जया माया संगुची लक्षण, अक्षर पुरुषो जाण चैतन्यते, उत्तम पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः, यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः, आता अन्यथा ज्ञानी या दोनी अवस्था जया जनी, तया हरपती घनी अज्ञान तत्वी, ते अज्ञान ज्ञानी बुडालिया, ज्ञाने कीर्ती मुखत्व केलिया, जैसा वन्ही काष्ठ जाळूनिया स्वये जळे, तैसे अज्ञान ज्ञाने नेले आपण वस्तू देऊन गेले, ऐसे जाणणे निवीण उरले जाणते जे, ते तोगा उत्तम पुरुषो जो तृतीय का निष्कर्षो, दोही हुनी आणिको मागिला जो, सुषुप्ती आणि स्वप्ना पासून बहुवे अर्जुना, जागणे जैसे आना बोधाचेची, का रश्मी हन मृगजळा पासून अर्कमंडळा, अफाटू तेवी वेगळा उत्तमोगा, हे ना काष्ठीचा काष्ठाहुनी अनारिसा जैसा वन्ही, तैसा क्षराक्षरापासूनी आनचितो, पै ग्रासूनी आपली मर्यादा, एक करीत नदी नदा, उठी कल्पांती उदावादा, एकार्णवाचा, तैसे स्वप्न ना सुषुप्ती ना जागराची गोठी आथी, जैसी गिळिली दिवोराती प्रळयते जे, मग एकपण ना दुजे, असे नाही हे नेणिजे, अनुभवो निर्बुजे बुडाला जेथे, ऐसे आथी जे काही ते तो उत्तम पुरुषो पाही, जे परमात्मा इही बोली जे नामी,
तेही इथ न मिसळता बोलणे जीवत्वे पंडुसुता जैसी बुडणे याची वार्ता थडीचा कीजे तैसे विवेकाची काठी उभी ठाकलिया किरीटी परावराची या गोठी करणे वेदा म्हणून पुरुषोक्षराक्षरू दोन्ही देखोनी अवरू या ते म्हणती परू आत्मरूप अर्जुना ऐसिया परी परमात्मा शब्दवरी सूचिजेगा अवधारी पुरुषोत्तमो एरवी न बोलणेची बोलणे जिथींची सर्व नेणिवा जाणणे काहीच न होणे होणे जे वस्तुगा सोहम तेही अस्तवले जेथ सांगतेची सांगणे झाले द्रष्टृत्वेसी गेले दृश्य जेथ आता बिंबा आणि प्रतिबिंबा माझी कैची हे म्हणो नये प्रभा जरी कैसे निहे लाभा जायेची ना का घ्राणा फुला दोही द्रुती असे जी माझारीला ठाई ते न दिसे तरी नाही ऐसे बोलो नये तैसे द्रष्टा दृश्य हे जाये मग कोण म्हणे काय आहे हेची अनुभवे तेची पाहे रूपतया जो प्रकाशे वीण प्रकाशू जो ईशितव्ये वीण ईशू आपणे नीची अवकाशू वसवीत असे जो नादे ऐकिजता नादू स्वादे चाखिजता स्वादू जो भोगिज तसे आनंदू आनंदेची जो पूर्णतेचा परिणामू पुरुषोगा पुरुषोत्तमू विश्रांतीचा हे विश्रामू विराला जेथे सुखासी सुख जोडिले जे तेज तेजासी सापडले शून्य ही बुडाले महाशून्य जिये जो विकासाही वरी उरता ग्रासातेही ग्रासूनि पुरता जो बहुते पाडे बहुता पासूनि बहु पैनेणतया प्रती रूपेपणाची प्रतीती रूपे न होणे शुक्ती दावी जीवी का नाना अलंकार दशे सोने न लपत लपाले असे विश्व न होनिया तैसे विश्व जो धरी हे असो जलतरंगा नाही सिनाने पण जीविगा तेवी दिसता प्रकाशो जगा आपणची जो आपलिया संकोच विकाशा आपणची रूपवीरेशा हा जडी चंद्रहनत जैसा समग्रगा तैसा विश्वपणे काही होई विश्वलोपी कहीं न जाये जैसा रात्री दिवसे नोहे द्विधा रवी तैसा काही चिकोणी कडे काहीसे निही वीची न पडे जयाचे सांगडे जयासीची यस्माक्षरमती तोह मक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः जो आपण पेची आपण या प्रकाशी तसे धनंजया काय बहु बोलो जया नाही दुजे तो गामी निरुपाधिकू क्षराक्षरोत्तमू एकू म्हणवनी म्हणे वेद लोकू पुरुषोत्तमू यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत।
परी हे असो ऐसिया मज पुरुषोत्तमा ते धनंजया जाणे तू पाहलेया ज्ञानमित्रे चेलिया आपुले ज्ञान जैसे नाहीची होय स्वप्न तैसे स्फुरते त्रिभुवन वावो झाले का हाती घेतलिया माळा फिटे सर्पाभासाचा काटाळा तैसा माझे निबोधे टवाळा नागवे तो लेणे सोनेची जो जाणे तो लेणे पण ते वावो म्हणे तेवी मी जाणून जेणे वाळीला भेदू मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू मीची एकू स्वतः सिद्धू जो आपणे नसी भेदू नेणो निया जाणे तेणेची सर्व जाणितले हे ही म्हणणे थे कुले जे तया सर्व उरले द्वैत नाही म्हणून माझी या भजना उचितू तोची अर्जुना गगन जैसे आलिंगना गगनाची या क्षीरसागरा परगुणे की जे क्षीरसागरची पणे अमृतीची होऊनी मिळणे अमृती जीवी 15.5 मिसळावे तै 15.5 हो आवे तेवी मी जालिया संभवे भक्ती माझी हा गा सिंधूसी आनी होती तरी गंगा कैसे निमिळती म्हणून मी न होता भक्ती अन्वयो आहे ऐसिया लागी सर्व प्रकारी जैसा कल्लोळू अनन्यू सागरी तैसा माते अवधारी भजन लाजो सूर्या आणि प्रभे एकवंकी जेणे लोभे तो पाडू मानू लाभे भजनातया इति गुह्यतमं शास्त्र मिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत। इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुराणपुरुषोत्तमयोगो नाम 15ोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु। एवं कथिलयादारभ्य हे जे सर्वशास्त्रैकलभ्य उपनिषदा सौरभ्य कमलदळाजीवी हे शब्द ब्रह्माचे मथिते श्री व्यासप्रज्ञेचे निहाते मथुनी काढिले आयते सार आम्ही जी ज्ञानामृताची जान्हवी जी आनंद चंद्रीची 17वी विचार क्षीरार्णवीची नवी लक्ष्मी जे हे म्हणूनी आपुली निपदे वर्णे अर्थाचे निजीवे प्राणे मी वाचूनी हो नेणे आन काही क्षराक्षरत्वे समोर झाले तयांचे पुरुषत्व वाळिले मग सर्वस्व मज दिधले पुरुषोत्तमी म्हणूनी जगी गीता मिया आत्मेनी पतिव्रता जे हे प्रस्तुत तुवा आता आकर्णिली साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र पै संसारू जिणते हे शस्त्र आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे इये परी तुझ पुढा सांगितले ते अर्जुना ऐसे झाले जे गौप्य धन काढिले माझे आजी मज चैतन्य शंभूचा माथा जो निक्षेपू होता पार्था तया गौतमू जालासी आस्था निधी तुगा तो खटिवा आपुलिया पुढिला उगाणा घेयावया
तया दर्पणाची परी धनंजया केली आम्हा का भरली चंद्र तारांगणी नभ सिंधू आपण या माझी आणि तैसा गीतेसी मी अंतःकरणी सूदला तुवा जी त्रिविध मळीकटा तू सांडिलासी सुभटा म्हणून गीतेसी मज वसवटा जालासी गा परी हे बोलो काय गीता जी ही माझी उन्मेषलता जाणे तो समस्ता मोहामुके सेविली अमृत सरिता रोगू दवडूनी पंडुसुता अमरपण उचिता देऊनी घाली तैसी गीता ही जाणितलिया काय विस्मयो मोह जावया परी आत्मज्ञाने आपण पया मिळीजे इथ जया आत्मज्ञानाच्या ठाई कर्म आपुलिया जीविता पाही होऊन या उतराई लया जाय हरपली दाऊनी जैसा मागू सरी वीर विलासा ज्ञानती कळसवळ घे तैसा कर्म प्रासादाचा म्हणून ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरले देखा ऐसा अनाथांचा सखा बोलिला तो ते कृष्ण वचनामृत पार्थी भरोनी असे ओसंडत मग व्यास कृपा प्राप्त संजयासी तो धृतराष्ट्र राया सूतसे पान करावया म्हणून जीवितांतू तया नोहेची भारी एरवी गीता श्रवण अवसरी आवडो लागता अनधिकारी परी सेखी तेची उजरी पातला भली जेव्हा द्राक्षी दूध घातली तेव्हा वाया गेली गमली परी फळपाकी दुणावली देखिजे जेवी तैसी श्रीहरी वक्त्रींची अक्षरे संजये सांगितली आदरी तिही अंधू तोही अवसरे सुखिया झाला तेची मराठी विन्यासे मिया उन्मेषे ठसे ठोंबसे जी जाणे नेणे तैसे निरोपिले सेवंती अरिसी काही आंग पाहता विशेषू नाही परी सौरभ्य नेली तिही भ्रमरी जाणिजे तैसे घडते प्रमेय घेईजे उणे ते मज देईजे जे नेणणे हेची सहजे रूपकी बाळा तरी नेणते जरी होई तरी देखोनी बापकी माये हर्षकेही न समाये चोज करीती तैसे संत माहेर माझे तुम्ही मिनलिया मी लाडैजे तेच ग्रंथाची निव्याजे जाणे जोजी आता विश्वात्मको हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा तो अवधारो वाक्पूजा ज्ञानदेवो म्हणे इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां पंचदशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय। अथ षोडशोऽध्यायः मावळवीत विश्वाभासु नवल उदयला चंडांशु अद्वयाब्दिनी विकासु वंदू आता जो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञाना ज्ञान चांदणिया जो सुदिनू करी ज्ञानिया स्वबोधाचा जिणे विवळती सवळे लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे
सांडिती देहाहंतेची अविसाळे जीव पक्षी लिंग देह कमळाचा पोटी वेचू तया चिद्भ्रमराचा बंदी मोक्षू जयाचा उदयला होय शब्दाची या आसकडी भेद नदीच्या दोही थडी आरडत विरह वेडी बुद्धी बोधू तया चक्रवाकांचे मिथुन सामरस्याचे समाधान भोगवीजो चिद्गगन भुवन दिवा जेणे पहाली पहाटे भेदाची चोर वेळ फिटे रिघती आत्मानुभव वाटे पाथिक योगी जयाचे निविवेक किरण संगे उन्मेष सूर्यकांतू फुणगे दीपले जाळीती दांगे संसाराची जयाचा रश्मी पुंजू निबरू होता स्वरूपो खरी स्थिरू ये महासिद्धीचा पुरू मृग जळते जो प्रत्यक बोधाची या माथया सोहंतीचा माधांनी आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी ते वेळी विश्वस्वप्नासहिते कोण अन्यथा मती निद्रेते सांभाळी नुरेची जेथे माया राती म्हणूनी अद्वय बोध पाटणी तीथ महानंदाची दाटणी मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावो लागती किंबहुना ऐसैसे मुक्त कैवल्य सुदिवसे सदा लाहिजे का प्रकाशे जयाचेनी जो निजधाम व्योमींचा रावू उदयलाची उदयजत खेवू फेडी पूर्वादी दिशांसी ठावू उदो अस्तूचा न दिसणे दिसणे नसी मावळवी दोही झाकले ते सैंघ पालवी काय बहु बोलो ते आघवी उखाची आनी तो अहोरात्रांचा पैल कडू कोणे दिखावा ज्ञान मार्तंडू जो प्रकाश ये वीण सुरवाडू प्रकाशाचा तया चित्सूर्या श्री निवृत्ती आता नमो म्हणो पुढत पुढती जे बाधका येई जतसे स्तुती बोलाचिया देवाचे महिमान पाहोनिया स्तुती तरी येई जे चांगावया जरी स्तव्य बुद्धीसी लया जाई जे का जो सर्व नेणिवा जाणिजे मौनाचिया मिठिया वाणिजे काहीच न होनी आणिजे आपण पयाजो तया तुझिया उद्देशासाठी पश्यंती मध्यमा पोटी सूनी परेसिंही पाठी वैखरी विरी तया तू ते मी सेवकपणे लेववी बोलके या स्तोत्राचे लेणे हे उपसहावे ही म्हणता उणे अद्वयानंदा परी रंके अमृताचा सागरू देखिलिया पडे उचिताचा विसरू मग करू धावे पाहुणेरू शाकांचा तया तीर्थ शाकू ही कीर बहुत म्हणावा तयाचा हर्ष वेगुची तो घ्यावा उजळोनी दिव्य तेजा हातीवा ते भक्तीची पहावी बाळा उचित जाणणे होई तरी बाळपणाची के आहे परी साचची येरी माये म्हणून तोषे हा गावरसे भरले पाणी पाठी पाय देत आले ते गंगा काय म्हणितले परते सर जी भृगूचा कैसा अपकारू की तो मानुनी प्रियोपचारू
तोषेची ना शारंग धरू गुरुत्वासी ती अंधारी खतेली अंबर झाली या दिवसनाथा समोर तेणे तया ते परासर म्हणितले काई तेवी भेद बुद्धीची तुळे घालून सूर्यश्लेषाची कांटाळे तुकिलासी ते एकी वेळी उपसाही जोजी जिही ध्यानाचा डोळा पाहिलासी वेदादी वाचा वानिलासी जी उपसाहिली तयासी ते आम्हाही करी परी मी आजी तुझ्या गुणी लाचावलो अपराधू न गणी भलते करी परी अर्धधणी नुठी कदा निया गीता येणे नावे तुझे पसायामृत सुहावे वानू लाधलो ते दुणे न थावे दैवलो दैवे माझिया सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू पुण्ये पोशिली असाधारणे तिये तुझे गुणवानणे देवोनी मज उत्तीर्णे झाली आजी जी जीवित्वाच्या आडवी आतुडलो होतो मरण गावी ते अवदसाची आघवी फेडिली आजी जी गीता येणे नावे नावाणगी जी अविद्या जिणोनी दाटुगी ती कीर्ती तुझी आम्हा जोगी वानावया झाली पै निर्धना घरी वा निवसे महालक्ष्मी येऊन बैसे तया ते निर्धन ऐसे म्हणो ये काई का अंधकाराची ठाया दैवी सूर्यू आलिया तो अंधारुची जगायया प्रकाशो नोहे जया देवाची पाहता थोरी विश्व परमाणु ही दशा न धरी तो भावाची सरोभरी नव्हेची काई तैसा मी गीता वाखाणी हेख पुष्पाची तुरंबणी परी समर्थी तुवा शिरयाणी फेडिली ते म्हणोनी तुझे निप्रसादे मी गीता पद्ये अगाधे निरूपी न जी विशदे ज्ञानदेवो म्हणे तरी अध्यायी 15वा श्रीकृष्णे तया पांडवा शास्त्र सिद्धांतू आघवा उगाणिला जे वृक्षरूपक परिभाषा केले उपाधी रूप अशेषा सद्वैद्ये जैसे दोषा अंगलीना आणि कूटस्थू जो अक्षरू दाविला पुरुष प्रकारू तेणे उपहिता ही आकारू चैतन्या केला पाठी उत्तम पुरुष शब्दाचे करुनी मिश दाविले चोख आत्मतत्व आत्मविषयी आतुवट साधन जे आंगदट ज्ञान हे स्पष्ट चावळला म्हणून ये अध्यायी निरूप्य नुरेची काही आता गुरु शिष्या दोही स्नेहो लाहणा एवं ये विषयी कीर जाणती बुझावली अपार परी मुमुक्षु इतर साकांक्ष झाली त्या मज पुरुषोत्तमा ज्ञाने भेटे जो सुवर्मा तो सर्वज्ञो तोची सीमा भक्तीची ही ऐसे ही त्रैलोक्य नायके बोलिले अध्यायांत श्लोके तेथे ज्ञानाची बहुतेके वानिले तोषे भरोनी प्रपंचाचा घोटू की जे देखताची देखतया द्रष्टू आनंद साम्राज्यी पाटू बांधिजे जीवा एवढे या लाठेपणाचा उपावो आणू नाहीची म्हणे देवो
हा सम्यक ज्ञानाचा रावो उपाया माझी. ऐसे आत्मजिज्ञासू जे होते तिही तोषले निचित्ते. आदरी तया ज्ञानाते ओवाळिले जीवे. आता आवडी जेथ पडे तयाची अवसरी पुढे पुढे. रिगो लागे हे घडे प्रेम ऐसे. म्हणूनी जिज्ञासूंच्या पैकी ज्ञानी प्रतीती होयना जवनिकी. तम योगक्षेमो ज्ञानाविखे स्फुरे लचिकी. म्हणूनी तेची सम्यक ज्ञान कैसेनि होय स्वाधीन. जालिया वृद्धी यत्न घडेल केवी. का उपजोची जेन लाहे जे उपजले ही अव्हाटासुये. ते ज्ञाने विरुद्ध काय आहे हे जाणावे की. मग जाणतया जे विरू तयाची वाट वाहती करू. ज्ञानाहित तेची विचारू सर्व भावे. ऐसा ज्ञान जिज्ञासू तुम्ही समस्ती. भावो जो धरिला असे चित्ती. तो पुरवावया लक्ष्मीपती बोलिजेल. ज्ञानासी सुजन्म जोडे आपुली विश्रांती ही वरी वाढे. ते संपत्तीचे पवाडे सांगिजेल दैवी. आणि ज्ञानाची निकामाकारे जी रागद्वेषासी देथारे. तिये आसुरिये ही घोरे करील रूप. सहज इष्टानिष्ट करणी दोघींची इया कौतुकिणी. जे नवमाध्यायी उभारणी केली होती. तीथ साऊ माघे यावया वावो. तम ओडवला आन प्रस्तावो. तरी तया प्रसंगे आता देवो निरूपित असे. तया निरूपणाची नावे अध्याय पद 16. लावणी पाहता जाणावे मागिला वरी. परी हे असो आता प्रस्तुती ज्ञानाच्या हिताहिती. समर्था संपत्ती याची दोन्ही. जे मुमुक्षु मार्गींची बोळावी. जे मोहरात्रीची धर्मदिवी. ते आधी तव दैवी संपत्ती ऐका. जेथ एक एका ते पोखी ऐसे बहुत पदार्थ एकी. संपादिजती ते लोकी संपत्ती म्हणजे. ते दैवी सुख संभवी. तेथ दैव गुणे एकोपजीवी. जाली म्हणून दैवी संपत्ती हे. श्री भगवान वाच. अभयं सत्व संशुद्धिर ज्ञानयोग व्यवस्थितिः. दानन्दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्. आता तयाची दैवगुणा माझी धुरीचा बैसणा. बैसे तया आकरणा अभय ऐसे. तरी न घालून महापुरी न घेपे बुडणयाची शियारी. का रोगो न गणिजे घरी पथ्याचिया. तैसा कर्मा कर्माचिया मोहरा. उठून नेदून अहंकारा. संसाराचा दरारा सांडणे येणे. अथवा ऐक्य भावाचे निपैसे दुजे मानून आत्मा ऐसे. भयवार्ता देशे दवडणे जे. पाणी बुडवू ये मीठाते तम मीठची पाणी आते. तेवी आपण जाले नि अद्वैते नाशे भय. अगा अभय येणे नावे बोलिजे ते हे जाणावे. सम्यक ज्ञानाचे आघवे धावणे हे. आता सत्वशुद्धी जे म्हणजे ते ऐशा चिन्ही जाणिजे.
तरी जळे न विझे राखोंडी जैसी का पाडिवा वाढी न मगे अवसे तुटी सांडूनी मागे माझी अतिसूक्ष्म अंगे चंद्रो जैसा राहे नातरी वार्षिया नाही मांडिली ग्रीष्मे नाही सांडिली माझी निजरूपे निवडली गंगा जैसी तैसी संकल्प विकल्पाची ओढी सांडूनी रजतमाची कावडी भोगिता निजधर्माची आवडी बुद्धी उरी इंद्रिय वर्गी दाखविलिया विरुद्धा अथवा भलिया विस्मयो काही केलिया नुठी चित्ती गावा गेलिया वल्लभू पतिव्रतेचा विरह क्षोभू भलते सणे हाने लाभू न मनी जेवी तेवी सत्स्वरूप रुचलेपणे बुद्धी जे ऐसे अनन्य होणे ते सत्वशुद्धी म्हणे केशिहंता आता आत्मलाभाविखी ज्ञानयोगा माझी एकी जी आपुलिया ठाकी हावे भरे तीथ सगळी चित्तवृत्ती त्यागू करणे या रीती निष्कामे पूर्णाहुती हुताशी जैसी का सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीची दिधली हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी तैसे निर्विकल्पपणे जे योगज्ञानीच या वृत्तिक होणे तो तिचा गुण म्हणे श्रीकृष्णनाथू आता देह वाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते वैरी जालियाही आर्ताते न वंचणे जी का पत्र पुष्प छाया फळ मूळ धनंजया वाटेचा न चुकी आलिया वृक्षो जैसा तैसे मनोनी धनधान्यवरी विद्यमाने आल्या अवसरी श्रांताची मनोहारी उपयोगा जाणे तया नाव जाण दान जे मोक्ष निधानाचे अंजन हे असो आईक चिन्ह दमाचे ते तरी विषयेंद्रिया मिळणी करो निघापे वितुटणी जैसे तोडिजे खड्गपाणी पारकेया तैसा विषय जातांचा वारा वाजो नेदिजे इंद्रियद्वारा ये बांधोनी प्रत्याहारा हाती वोपी आतुला चित्ताचे अंगवरी प्रवृत्ती पळे परबाहेरी आगी सुईजे दाहेही द्वारी वैराग्याची श्वासोश्वासाहुनी बहुवसी व्रते आचरी खरपुसे ओसंतिता रात्री दिवसे नाराणुकजया पै दमू ऐसा म्हणिपे तो हा जाण स्वरूपे यागारसुही संक्षेपे सांगो ऐक तरी ब्राह्मण करूनी धुरी स्त्रियादिक पैल मेरे माझारी अधिकारी आपुला लेनी जयाजी सर्वोत्तम भजनीय देवता धर्म ते तेणे यथागम विधी यजिजे जैसा द्विज षट्कर्मे करी शूद्रतया ते नमस्कारी की दोही सही सरोभरी निपजे यागो तैसे अधिकार पर्यालोचे हे यज्ञ करणे सर्वांचे परी विषय विषफळाशेचे न घापे माझी आणि मी करता ऐसा भावो नेदिजी देहाची निद्वारे जाऊ नावेदाज्ञेसी तरी ठावो होईजे स्वये अर्जुना एवं यज्ञो सर्वत्र जाण साज्ञो कैवल्य मार्गीचा अभिज्ञो सांगाती हा
आता चिंडवी भूमी हाणिजी नव्हे तो हाता आणिजी की शेती बी विखुरीजे परी पिकी लक्ष ना तरी ठेविले देखावया आदर कीजी दिविया का शाखा फळे यावया सिंपीजे मूळ हे बहु असो आरिसा आपण पे देखावया जैसा पुढत पुढती बहुवसा उटीजी प्रीती तैसा वेद प्रतिपाद्यो जो ईश्वरू तो होवावया लागी गोचरू कृतीचा निरंतरू अभ्यासू करणे तेची द्विजासीच ब्रह्मसूत्र 13 स्तोत्र का नाम मंत्र आवर्तवणे पवित्र पावावया तत्व पार्थागा स्वाध्यावू बोलिजे तो हा म्हणे देऊ आता तपशब्दाभिप्रावू आईक सांगू तरी दाने सर्वस्व देणे वेचणे ते व्यर्थ करणे जैसे फळोनी स्वये सुकणे इंद्रावणी जेवी नाना धूपाचा अग्निप्रवेशू कनकी तुकाचा नाशू पितृपक्ष पोषिता रासू चंद्राचा जैसा तैसा स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जेवीरा तेची तप अथवा अनारिसे तपाचे रूप जरी असे तरी जाण जीवी दुधी हंसे सुदली चाचू तैसे देह जीवाची मिळणी जो उदय जत सुये पाणी तो विवेक अंतःकरणी जाग विजे पाहता आत्मयाकडे बुद्धीचा पैसू साकडे सनिद्र स्वप्न बुडे जागणी जैसे तैसा आत्मपर्या लोचू प्रवर्ते जो साचू तपाचा हा निर्वेचू धनुर्धरा आता बाळाच्या हितीस्तन्य जैसे नाना भूती चैतन्य तैसे प्राणी मात्री सौजन्य आर्जवती अहिंसा सत्यमक्रोधः त्यागः शान्तिरपैशुनम् दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम् कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय।